राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ। कुणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा, चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीत उद्धव ठाकरेंकडून मतदारांना ही साथ। वरळी प्रभाग क्रमांक 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले। हरीश वरळीकर हे पैसे वाटत असते तर ते आता भाजपमध्ये असते। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सूर्यकांत कोळींवर अत्याचाराचे आरोप असल्याने आम्ही तिकीट नाकारलं। आदित्य ठाकरे यांच्याकडून हे स्पष्ट। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी। भाजप कार्यकर्त्यांवर कोयत्याने हल्ला झाल्याचा आरोप। आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा निघाला मूकमोर्चा। मुंबईमध्ये जशान सद्दगींच्या कार्यकर्त्यावर पैसे वाटल्याचा आरोप आणि या प्रकरणी गुन्हा दाखल। तक्रारदार व्यक्तीने सीसीटीव्ही फुटेज देत या प्रकरणी तक्रार केली अशी देखील माहिती। उल्हासनगरमध्ये भरारी पथकाने पैशांनी भरलेली बॅग पकडली। सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकातली घटना। निवडणूक भरारी पथकाकडून या संदर्भातला तपास सुरू। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठी सोबत बोलताना अमित ठाकरेंचा इशारा। तर बोगस मतदारांचे पाय तोडायचे असेल तर बहरामपाड्यामध्ये जावं, नितेश राणे यांचा हा पलटवार। ठाकरे बंधूंकडून मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग, तर 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी। मतदान केंद्रांबाहेर भगवा गार्ड तैनात केला जाणार। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, 7 तारखेला निकाल। प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर। अदानी 10 वर्षांमध्ये इतके मोठे कसे झाले? मोनोपॉली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो, पुण्यात राज ठाकरेंचं विधान। तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू, फडणवीसांचं विधान। खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, पुण्यातील सभेतून फडणवीसांचा अजितदादांना टोला। महापालिकेची तिजोरी 9 वर्षात रिकामी केली, एक आणा सुद्धा आणला नाही, अजित पवारांचं उत्तर। संजय राऊतांनी लुंगीबाबत केलेल्या टीकेवरून रवींद्र चव्हाणांचं उत्तर। आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत डिवचलं, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं मारते, चव्हाणांचा पलटवार। जळगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी शिंदेंचा फोन आला होता। काही नगरसेवक फुटू शकतात का, शिंदेंनी विचारणा केलेली, एकनाथ खडसे यांचा हा दावा। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतरच निर्णय होईल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट। अंबरनाथ नगर परिषदेबाहेर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर राडा, कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की। बदलापुरात तुषार आपटेनं राजीनामा दिला। भाजपकडून शगोफ गोरेंना स्वीकृत नगरसेवक पद। हिंदुत्ववादी भाजपनं मुस्लिम उमेदवाराला पद का दिलं, हा मनसेचा